फ्रेंड्स फौजीबाई पे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज होता संडे, तर मी आणि बापू आलोय बाहेर अशा ठिकाणी म्हणजे देहरादूनमध्ये सर्वात फेमस जागा ती म्हणजे परेड ग्राउंड। तर इथं आलोय आम्ही इथं बघा तुम्ही सर्व छान नायट्रोजन बोलून अशोक स्तंभ हो। आणि आतमध्ये बघा तुम्ही इथूनच थोडंसं दाखवा बापू। आणि आता आतमध्ये गेल्यानंतर आपण बघणारच आहे। आणि या साईडला बघू शकता तुम्ही, या रस्त्याने आम्ही आलो होतो आणि हा देहरादून क्लब आहे। इथं आतमध्ये सगळं इंडोर वगैरेच आहे, पण आता सध्या एंट्री नाही आहे कारण की हिवाळा सुरू आहे, त्यामुळे स्विमिंग पूल वगैरे सध्या बंदच आहे। तर चला मग आतमध्ये काय काय आहे, तर चला सीमा बघूया आतमध्ये काय। असं वाटतं सगळ्या देहरादूनला इथूनच पाणी जातं। आपल्याला पण क्वार्टर मध्ये इथूनच पाणी येतं। या साईडला बघ ना किती मस्त केलंय, पार्किंग आहे पार्किंग। मध्ये येऊन देत नाही ते गाड्याला, गाड्या सगळ्या बाहेरच आहे। स्टाफ वाल्याच असेल त्या, गार्डन टाइप केलंय। रोबोट आहे सगळे कल्पना चावला त्यांची सगळे असे टॅटू बनवून लावले आहे ना बापू। हो बघू शकतो, काहीच नाही पण त्यांची बॉडी सगळे एरोस्पेस आहे। लहान मुलांना एक प्रेरणा भेटावी म्हणून बनवले त्यांनी। छान पण वाटतंय ना। हो चार्जिंग वरती बापू त्यांना त्याच्यामध्ये पण त्यांना असे रात्री लाईट वगैरे लागत असेल त्यामध्ये, असं काहीतरी सगळ्यांच्या मध्ये मध्ये पोटांमध्ये असे केलंय। एरोस्पेसच्या पाठीमागून येते आणि हात देते। कृत्रिम सगळे एरोस्पेस बनवले। तुला बसायचं का अंतराळामध्ये? काऊन ग? नको फुटन बिटन। चल इथं वेळेस फोटो काढ तिथं। हे बघा सगळे वेगळे जसे अवकाशामध्ये जाऊन अंतराळामध्ये करताना ते हालचाली करतात त्या पूर्ण त्या साईडला ते व्हॉलीबॉल फेकते। इथं बसले रुसून, इथं मस्त फोटोची पोज, तिथं एक फोटोची पोज, ही एक फोटोची पोज आणि एक फोटोची पोज आहे बघा। काय प्राणायाम करताना ना। अबे केवळ 10 वर्ष के लोक केले फक्त। तू 10 वर्षाची का? ते खूप बाय कसे करेल चिमण्याला झाडाला। अवे असलीच ना लावेल, पण त्यांना चिमण्या नाही बनेल ते लावेल असे। ते घेऊ आपण, ते त्याच्यामध्ये जायचं गोष्ट गोष्ट आहे बघा। ते पाठीमागे सौर ऊर्जेची पार्टी आहे ना, कशी झाडासारखी केली है ना। ते बघ त्या साईडला वरती दिसतंय पूर्ण पाट्या वगैरे सौर ऊर्जेचे, पूर्ण झाड टाईप बनवलं एकदम मस्त पैकी, कलर बिलर देऊन। बसायला ना सावलीसाठी एकदम मस्त, एकदम मस्त बसायचं। आणि या साईडला पूर्ण ग्राउंड हेच आहे, परेड ग्राउंड। दसऱ्याला इथंच मस्त पैकी रावणला जाळते है ना। हा हेच ग्राउंड आहे, त्या तिथलं वरती रावण लावता आणि पूर्ण हे इथं पब्लिक येते ही सगळी। या साईडला इथं पण एक स्टेज टाईप बनवलं आहे, ते तिकडे पण एक स्टेज आहे। तिथं परेड म्हणजे पोलिसांची परेड वगैरे सगळ्या गोष्टी इथंच होता, म्हणूनच याचं नावच परेड ग्राउंड आहे। आणि बापूचं पाहिलं गे ताण पण लागले, बापूला आले नाही तर ताण लागली का लगेचच। हा एवढी सारी थंडी का, स्वेटर बिटर जॅकेट बिकेट घालून आलोय। तुम्ही तर आता मस्त इनर विनर टाकलंय। गरमी पण होते थंडी पण असते, दोन्ही पण आहे ना। हा आता थोडं दुपारचा टाइम आहे म्हणून त्याच्यामुळे थोडस ऊन आहे, नाही तर मग किती पण थंडी आहे का नाही। अच्छा इथं मध्ये हा खेळ, मग याला एंट्री तिकडच्या साईड नाही वाटतं ना। तिथे बाहेर विचारलं ते सांगत होतं ना तिकडच्या साईडला एंट्री म्हणून।
पण मग एवढा टाइम आहे का आपल्याकडं? हा, खेल परिसर, परेड ग्राउंड दिसत काय ते जे चिमणी तोंड लावायचं हेच नाही इथला, हे मध्येच येतंय ते. इथं बघा हे मस्त छोटे छोटे असे नारळाच्या झाडासारखे झाडं लावले याला पूर्ण साईडने. छान वाटतंय तेवढं. हा, कोणतं? ते काय ते 4 डंडे लावले वरती. हा, ते वरचे 4 फ्लॅग लावायला. अच्छा, तुम्ही कधी आले होते इकडे? हे काय फ्लॅगचा झेंडा मला माहिती नाही. हा हा, भरपूर मोठा आहे. लय उच लावेत असं ना. हे पहा सगळं डेकोरेशन ते करायला राहतात. ते डेकोरेशनचे पत्ते आणखी तसेच हिरवे, वरती पण तसेच, वरती पांढरे फुलं पण तसेच, आणखी सुकले पण ना. लय डेकोरेशन करत असेल का? हे आपल्याकडे निलगिरीची झाडं म्हणतात तेच नाही. पक्षी उडत आहे आज तरी. लय दिवसात पाहिले आपण, ऐकले बापू? आपल्याकडे गावाकडे तर लय उडत राहते, पण इकडे कधी दिसतच नाही. सिटी मध्ये कुडमुडच राहते म्हणतात. मग कुडमुड एकच आहे. कुडमुड हेल्मेट घालून आता चाललं. मस्त कुत्र्याला बिस्किट टाकले. भोकायचं नाही तर ते पाऊच राहिलं काय करते म्हणून. हे यायचं पळत. घातलंय आम्ही आणि आता चाललो. जसं गार्डन आहे फिरण्यासाठी आपल्याला. आम्ही इथं पण गेलो होतो, पण इथला काही ब्लॉग वगैरे बनवला नाही आम्ही. तर एखाद्या वेळेस गेलो तर नक्कीच दाखवू. तर मस्त इथं पण फिरायला वगैरे छान आहे आतमध्ये. काय भाव आहे? किती घ्यायचे? आंबट आहे का गोडे? खाऊन पण एकदा. 50 का कर देतो म्हणे. ते 59 पडते. त्यापेक्षा पावशेरच दे म्हणा बाबा. आंबट निघले काही तर मग काय करशील नंतर. श्री गणपती ज्वेलर्स मध्ये आम्हाला त्याला विचारायचं होतं महाराष्ट्र स्टॅम्प मध्ये मंगळसूत्र बनवून भेटतील का म्हणून. काय करताय? लय खराब झाली होती काय? बरोबर आहे. चांगली जा मस्त चकाचक. ऑइल लीक होऊ राहिलं. तर मस्त बापूची इथं चालली स्कूटी वगैरे. आज संडे तर स्कूटी धुवून काढताय बापू. पॉलिश पण करताय. पॉलिश बापूने घरीच आणून ठेवली आहे. नुसतं पाणी फेकायचं काम चालू आहे बापूचं जोर जोरात. फुटेल गाडी. आज मस्त फिरून पण आलोय. त्यानंतर बापूने गाडी पण धुतली. त्यानंतर मी ढोकळा पण बनवलाय बघा. आता ढोकळा वगैरे बनवायला बापूला पण जायचं ड्युटीवर. तर म्हणजे संध्याकाळचा नाश्ता करून जाय का नाही बापू? हो, ब्रेकफास्ट संध्याकाळचा. तर मस्तपैकी ढोकळा बनवलाय. त्या चटणी आणि चहा पण बनवलाय. तर मस्तपैकी ढोकळा आणि चहा. आम्ही दोघं पण ढोकळा खातो आणि चहा पितो. तुम्ही पण सगळे या ढोकळा खायला. कसा झाला बापू ढोकळा? पण दोघां पुरताच बनविला. चांगला आहे ना? तुम्हाला कसं वाटलंय? छान आहे. थोडंसं निंबू पाहिजे होतं त्यात. आंबट कमी झालाय ना. तर ठीक आहे. आपला आजचा संडेचा स्पेशल दिवस कसा गेला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काय